हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असणार. आज मी एका विषयावर बोलणार आहे, जो कदाचित अनेक कुटुंबांमध्ये दिसून येतो, पण त्याबद्दल फार कमी वेळा चर्चा होते. हा विषय कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा एका कुटुंबाचा नाही. प्रत्येक घराची परिस्थिती ही वेगळी असते. पण काही भावना अशा असतात, ज्या अनेकांना अनुभवायला मिळतात. घरातला एक मुलगा लहानपणापासून तो घरात वाढत असतो. आई-वडिलांचे संस्कार, घरची परिस्थिती, नातेसंबंध या सगळ्यांमध्ये तो स्वतःचं स्थान शोधत असतो. लहानपणी त्याला शिकवलं जातं की मोठ्यांचा आदर करायचा, शांत राहायचं, घरात वाद होऊ द्यायचे नाहीत. तोही हे सगळं मनापासून पाळत असतो. काळ पुढे जातो, मुलं मोठी होतात, जबाबदाऱ्या वाढतात. घरातील कामे असोत, व्यवसाय असो, शेती असो किंवा इतर कोणतीही जबाबदारी तो पुढे होऊन ती पार पाडत असतो. घराला गरज असेल तेव्हा तो उभा असतो, कुटुंबासाठी वेळ देतो, स्वतःच्या इच्छा कधीकधी बाजूला ठेवतो, कारण त्याला वाटतं की हे माझं कर्तव्य आहे. पण काही वेळा असं होतं की जबाबदाऱ्या देताना त्याच्यावर विश्वास दाखवला जातो, मात्र निर्णय घेताना त्याला सहभागी केलं जात नाही. घरात महत्त्वाच्या गोष्टी ठरवतात, चर्चा होते, योजना आखल्या जातात, पण त्याला फक्त नंतर सांगितलं जातं. अर्थात हे प्रत्येक घरात घडत असेल असं नाही, पण जिथे घडतं तिथे त्या व्यक्तीच्या मनात हळूहळू काही प्रश्न निर्माण होऊ लागतात. माझं मत महत्त्वाचं नाही का? माझ्यावर विश्वास नाही का? मी या घरचा भाग नाही का? हे प्रश्न पैशांबद्दल नसतात, मालमत्तेबद्दलही नसतात. हे प्रश्न असतात आदराबद्दल, स्वतःच्या अस्तित्वाच्या स्वीकाराबद्दल. कारण प्रत्येक माणसाला फक्त काम करण्याची संधी नको असते, त्याला ऐकून घेणारं कुणीतरी हवं असतं. त्याच्या मताला महत्त्व मिळावं असं वाटतं, त्याच्या भावना समजून घेतल्या जाव्यात असं वाटतं. काही लोक वर्षानुवर्ष शांत राहतात, ते कोणाशी भांडत नाहीत, तक्रार करत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की त्यांना काही वाटत नाही. प्रत्येक शांत माणसाच्या मनातही भावना असतात, त्यालाही दुःख होत असतं, त्यालाही आदराची अपेक्षा असते. कधीकधी लोक म्हणतात की तो काही बोलत नाही म्हणजे त्याला काही फरक पडत नाही, त्याला काही वाटत नसेल. पण खरं पाहिलं तर सर्वात जास्त वेदना अनेकदा शांत माणसांनाच होत असतात, कारण ते सगळं मनात ठेवतात आणि हळूहळू आतून थकत जातात. माणूस कामामुळे थकत नाही, ते सतत दुर्लक्ष केल्यामुळे थकतो. त्याला पैशांपेक्षा जास्त गरज असते ती आपुलकीची, आदराची आणि आपणही महत्त्वाचे आहोत या भावनांची. लग्नानंतर या गोष्टींचा परिणाम आणखी स्पष्ट दिसू लागतो. जेव्हा त्याच्या आयुष्यात पत्नी येते, तेव्हा ती नवीन घरात जुळवून घेण्याचा प्रयत्न करते, सर्वांना समजून घेते, घरच्या पद्धती शिकते. पण काही दिवसांनी तिला काही गोष्टी जाणवू लागतात. तिला दिसते की तिचा नवरा घरासाठी खूप काही करतो, पण अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये त्याला विचारलं जात नाही, त्याचं मत घेतलं जात नाही. तेव्हा तिच्या मनातही प्रश्न निर्माण होतात आणि ती विचार करू लागते की एखाद्या व्यक्तीवर जबाबदाऱ्या देतात, पण त्याला निर्णयामध्ये स्थान का मिळत नाही? अशा परिस्थितीचा परिणाम फक्त एका व्यक्तीवर होत नाही, त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती सतत दुर्लक्षित असल्याची भावना अनुभवते, तेव्हा ती हळूहळू मनाने दूर जाऊ लागते. शारीरिक अंतरापेक्षा मानसिक अंतर जास्त धोकादायक असतं. नाती एका दिवसात तुटत नाही, ती हळूहळू कमकुवत होतात आणि त्यामागे अनेकदा संवादाचा अभाव असतो. म्हणूनच प्रत्येक कुटुंबात संवाद खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक सदस्याचं मत ऐकलं गेलं पाहिजे, प्रत्येकाला आपली मतं मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. कारण आदर हा वय, पैसा किंवा पदावर अवलंबून नसतो. आदर प्रत्येक व्यक्तीचा हक्क असतो. जेव्हा अखेर वेगळं राहण्याचा निर्णय घेतला जातो, तेव्हा अनेकदा बाहेरच्या लोकांकडूनच त्यामागचं खरं कारण समजून घेण्याऐवजी थेट पत्नीला जबाबदार ठरवलं जातं. तिच्याबद्दल गैरसमज निर्माण होतात, तिनेच मुलाला वेगळं केलं असा निष्कर्ष काढला जातो. पण प्रत्येक वेळी वास्तव तसंच असेल असं नाही. अनेक निर्णय हे अनेक वर्षाच्या अनुभवांमधून, भावना आणि परिस्थितीमधून तयार झालेले असतात. म्हणूनच कोणालाही दोष देण्याआधी संपूर्ण परिस्थिती समजून घेणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक नात्यामध्ये अशी कहाणी असते जी बाहेरच्या लोकांना पूर्णपणे दिसत नाही. जर आपण पालक असाल तर आपल्या सर्व मुलांना समान प्रेम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त जबाबदाऱ्या नाही तर निर्णयामध्येही त्यांना सहभागी केलं पाहिजे. त्यांच्या मतांचा आदर केला पाहिजे. कारण मुलांना नेहमी संपत्तीची गरज नसते,
त्यांना गरज असते आपलेपणाची, विश्वासाची आणि तू आमच्यासाठी महत्त्वाचा आहेस या भावनेची. आयुष्याच्या शेवटी माणूस किती पैसा कमावला हे कमी आठवतं, पण त्याला किती मान मिळाला, किती आदर मिळाला आणि किती आपुलकी मिळाली हे जास्त आठवतं. तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक व्यक्तीला कुटुंबातील निर्णयांमध्ये सहभागी केलं पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.